परवा वर्तमानपत्र वाचत असताना माझी नजर एका बातमीवर खिळून राहिली. बातमीचे शीर्षक होते, राजकारणात सुसंस्कृत तरुणांची गरज. हे ऐकून माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले आणि महाराष्ट्रातील सुसंस्कृत तरुणांची यादी समोर आली. माझी नजर मात्र एका नावावर खिळून राहिली आणि ते नाव म्हणजे कागलचे समजितसिंह घाटगे. लक्ष्मीच्या सोबत सरस्वतीचा वरस्त घेऊन जन्माला आलेले सुसंस्कृत व निपकलंक व्यक्तिमत्व. म्हणूनच व्यासपीठाला देखील विषय म्हणून गेला असावा मला भावलेलं सुसंस्कृत नेतृत्व राजे समजितसिंह घाटगे. ज्ञाते वक्ते व श्रोते हो व राजहंसाप्रमाणे दूध का दूध और पाणी का पाणी करणारे सुज्ञ परीक्षक. मी अक्षरसिंह बावचे विषय मांडते मला भावलेलं सुसंस्कृत नेतृत्व राजे समजितसिंह घाटगे. सुसंस्कृत या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय हो? सु म्हणजे खूप चांगला आणि कृत म्हणजे कृती किंवा कर्म असा होतो. चांगला असणारा, दुसऱ्यांना समजून घेणारा आणि ज्याच्याकडून चांगले कार्य करून घेतले जाते त्याला सुसंस्कृत असे म्हटले जाते. राजे समजितसिंह घाटगे त्यांना हे शब्द अलगद लागू पडतात. उच्च विद्याविभूषित, निपकलंक चारित्र्य, विधायक विचारांचा वारसा जन्माला घेऊन आलेले राजस्य व्यक्तिमत्व. राजघराण्यात जन्म झाल्यामुळे सर्व सुख पायाशी लोळून घेत असताना जनकल्याणाच्या सुखासाठी राजसुखात न अडकता सुखाची विरक्ती करून मी राजा नव्हे तर सामान्य जनतेचा नेता आहे असे म्हणणारे राजे खरोखरच उच्च कोटीचे व सुसंस्कृत नेते आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा विधायक विचारांचा वारसा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी जपला. याच विचारांची मशाल घेऊन राजे समजितसिंह घाटगे यांनी आपली कृतिशील वाटचाल सुरू ठेवली आहे. कोणतेही पद नसताना विचारकामाचा डोंगर उभा करणं सोपे नाही. स्वतःवर असणारा आत्मविश्वास, पूर्वजनांची पुण्याई आणि सामर्थ्य माणसाची समर्थ साथ याचमुळे हे शिवधनुष्य पेरता आलं. राजकारण म्हणजे बरबरलेलं क्षेत्र असं म्हटलं जातं. एका चारोळीत म्हटलं गेलं आहे की सामान्य गेला भरडून जनता गेली करपून या राजकारणाच्या अगेत भारत गेला होरपळून. ह्याच्या खरी राजकारणाची ओळख आहे. ही बदलायची गरज आहे सुसंस्कृत नेतृत्वाची. कागल शहराची ओळख राजकीय विद्यापीठ अशीच आहे. ही ओळख छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी, कला, क्रीडा यांचे माहेरघर, विकास कामाचा असणारा देशपातळीवरील आदर्श नमुना अशी असायला हवी होती. ही बदलायची गरज आहे सुसंस्कृत नेतृत्वाची. हे बदलायचे असेल तर राजे समजितसिंह घाटगे यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची गरज आहे. राजे समजितसिंह घाटगे असणारे त्या भागातील लोकांचं हे भाग्य आहे. गुलामी आणि धाबा संस्कृतीचं जीवन नको असेल तर विदा करंदीकरांच्या शब्दात असे म्हणता येईल की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची खेळ अंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भीता नाही चैन करावी स्वप्नांची. असं म्हणतात की द्यावं तर देवानं नाही तर राजानं. जनसमाजची मानसिकता अशीच आहे. राजाचे दातृत्व देवाच्या दातृत्वाशी तुलना करणार आहे. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनची निर्मिती करून राजे समजितसिंह घाटगे यांनी विधायक मार्गाने आपल्या वडिलांच्या विचारांचे स्मारक बांधले. या फाउंडेशनातूनच आज हजारो विकास कामांचा पाया घातला गेला आहे. राजे समजितसिंह घाटगे यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर अशा विविध उपक्रमातून राजे सामान्य जनतेशी जोडले गेले आहेत. पाणी म्हणजे जीवन. छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी येथे धरण बांधून आपल्यावर केवढे उपकार केले आहेत याची प्रचिती आज आपल्याला पाहायला मिळते. राजे समजितसिंह घाटगे यांनी बोळावी, हळदी, अलाहाबादसह अनेक ठिकाणी बंधारे, साठवण तलाव, पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. विशेषतः चिक्कोत्रा धरणाला वरदायिनी ठरलेल्या चिक्कोत्रा धरण याआधी कधीही 100% भरले नव्हते. राजांच्या प्रयत्नांमुळे आज हे धरण पूर्णपणे भरत आहे. स्वर्गातून गंगा नदी आणणाऱ्या भागीरथीप्रमाणे राजांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
राजांचा असणारा प्रचंड अवाका कामाबद्दल असणारा पाहिल्यानंतर तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूले कद आसमान का, फिर देखना फिजूले कद आसमान का. समाजातील असा कोणताही घटक नाही ज्याला संभाजीदादांची समर्थ साथ मिळाली नाही. राजांच्या दातृत्वाविषयी असे म्हणता येईल की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस घेणाऱ्यांचे हात घ्यावे, देणाऱ्यांचे हात घ्यावेत. महाराष्ट्रातील राजकारणात व समाजकारणात राजे संभाजीसिंह घाटगे हे नाव आदराने घेतले जाते. या सुसंस्कृत नेत्याची जडणघडण उच्च शिक्षणातून झाली आहे. शिक्षणातून माणूस घडतो यावर त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आहे. या विश्वासातूनच त्यांनी श्रीमंत जयसिंहराव घाटगे शिक्षण संकुलाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांना प्रोजेक्टर भेट देऊन आपला खारीचा वाटा त्यांनी उचलला आहे. माननीय संभाजीदादांच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा देऊन जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते, विझलो जरी आज मी, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल का मला, अजूनही अशी भिंत नाही, अजूनही अशी भिंत नाही. धन्यवाद.